आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून। इंग्लंड समोर भारतानं 254 धावांचं आव्हान ठेवलंय। भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली आहे। वानखेडेवर हा सामना सुरू आहे। वानखेडेवर चौकार षटकारांची बरसात ही बघायला मिळाली आहे। भारताकडून इंग्लंड समोर 254 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे। आता इंग्लंडच्या फलंदाजीला सुद्धा सुरुवात झाली आहे। वानखेडेवर भारतीय फलंदाजाने चौकार षटकारांची बरसात केली आणि 254 धावांचं मोठं आव्हान हे इंग्लंड समोर असणार आहे। इंग्लंडच्या फलंदाजीला सुद्धा सुरुवात झाली आहे। भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामना सुरू आहे आणि या उपांत्य सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडने जिंकला। त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं। प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं मोठी धावसंख्या उभारलेली आहे। इंग्लंड समोर भारतानं 254 धावांचं आव्हान ठेवलंय। भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेंद्र, भारतीय फलंदाजांनी उत्तम कामगिरी केलेली आहे। 254 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे। आता गोलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष असेल। नक्कीच जगदीश, आपण पाहू शकतो की 253 धावांचा डोंगर आहे तो इंग्लंड समोर उभा केला आहे। आता यापुढे जी आहे ती इंग्लंडची फलंदाजी चालू होईल आणि त्याबरोबरच ज्या धावा आहेत त्यांचं पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजीला जे आहे ते या सगळ्या धावा चेस करणं महत्त्वाचं असणार आहे। आत्ताच्या एकंदरीत या टुर्नामेंटमध्ये जर पाहायला गेलं तर आत्तापर्यंत सर्वात मोठी धावसंख्या ही भारतानं उभारली होती आणि त्याचा पाठलाग आता इंग्लंड करताना पाहायला मिळते। कारण न्यूझीलंड बरोबर या दोन संघामध्ये जिंकणारे जो संघ आहे तो इंग्लंड बरोबर फायनलमध्ये धडक देणार आहे। त्यामुळे भारताची धावसंख्या जी असणार आहे तिचा पाठलाग करणं आता इंग्लंडच्या संघासमोर जे आहे ते मोठं आव्हान असणार आहे। भारतीय फलंदाज संजू सॅमसन यांनी 89 धावांचं जे आहे ते पूर्ण केलं आहे। त्यामुळे आता इंग्लंडची फलंदाजी सुरू झालेली आहे आणि त्याबरोबर जो धावसंख्या असणार आहे ती चेस करणं इंग्लंडसमोर मोठं आव्हान असणार आहे। आता गोलंदाजी भारतीय कशी करतायत आणि कमी जे ते षटकांमध्ये जास्तीत जास्त विकेट पटकावणं आणि ज्या ते इंग्लंड संघाला नमवणं हेच भारतीय संघासमोर मोठं आव्हान असणार आहे। महेंद्र, तुम्ही असेच जोडलेले रहा।